कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। येस साहेब, मी मॅडमला फॉलोच करतोय। तुमचं काम होणार, फिकर नॉट। एजने मला इथे बोलवलंय। हॅलो एजे, मी इथे रेल्वे स्टेशनवर आली आहे। तुम्ही कुठे आहात? माहिती आहे मला। तू एक काम कर, पटकन आत ये। काय आत? पण एजे तुम्ही कुठे आहात? आय नो लीला, तू पटकन आत ये आता। आपण एजे लीला प्लीज नो मोर क्वेश्चन्स। मी सांगतो तसं कर, आत ये। ठीक आहे येते। अरे कळलं का दोघं कुठे चाललेत? काय कळालं नाही साहेब, पण ते दोघं ना लोकल ट्रेन मध्ये कुठेतरी गेलेत। काय लोकलनी? एजे तुला मी ज्यांचे फोटो पाठवलेस त्यांनाच फॉलो करतोयस ना? हो साहेब, तेच दोघं आहेत। आणि त्या मॅडम सोबत ना सर पण लेडीज डब्यात चढलेत। हे बघ, काहीतरी प्रॉब्लेम आहे। मला आत्ताच्या आत्ता फोटो पाठव। पाठवला असता साहेब, पण एक प्रॉब्लेम झालाय। कसला प्रॉब्लेम? अहो साहेब, मला ती ट्रेन पकडताच आली नाही, त्यामुळे मला त्यांचा पाठलाग करता नाही आला। डोक्यावर पडलास का रे? पैसे कसले घेतोस तू? तुला सांगितलं होतं मी, ते दोघेही नजरेआड होता कामा नये म्हणून। चांगला चान्स घालवला, मूर्ख माणूस झाला। किशोर, काय झालं किशोर? कुणाला नजरेआड होऊ देऊ नका सांगताय? किशोर, तुम्ही कुणाचा पाठलाग करता की काय? हो, किशोर नक्की काय चाललंय? हे बघ दुर्गा, तू कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस। ऍक्च्युली आईबाबांच्या ऍक्सिडेंट मध्ये एजेचाच हात होता ह्याचे काही पुरावे मी शोधतोय। 2 लीड मिळाले पण होते, त्यांचाच पाठलाग करायला मी माणसाला सांगितलं होतं, आणि त्यांनी चांगला चान्स घालवला। किशोर, तुमच्या आई वडिलांच्या ऍक्सिडेंटचं सत्य शोधून काढणं किती महत्वाचं आहे तुमच्यासाठी हे माहिती मला। पण किशोर प्लीज, या सगळ्यात तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ नका। माझ्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात। थँक गॉड, दुर्गाने काही ऐकलं नाही। तिने काही ऐकलं असतं तर माझं काही खरं नव्हतं। किशोर आधीच टेन्शन मध्ये आहेत,
आत्ता त्यांच्याशी लीला आणि एजंटबद्दल नको बोलायला. बाय द वे, बाहेर सगळे तुमची वाट बघतायत. येत आहे ना? चल. त्याच्या चेहऱ्याकडे काय बघताय? जयनोड, थांबव ट्रेन. एक मिनिट प्लीज, माझं एकदा ऐकून घ्या. मग त्याच्यानंतर तुम्हाला चेन ओढायची असेल तर ओढा, पण एकदा ऐकून घ्या. काय ऐकायचंय? बघा, मला माहिती की मी रूल ब्रेक केलाय, पण मी हे सगळं माझ्या बायकोसाठी करतोय. हे बघा, मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाहीये. माझ्या बायकोची इच्छा होती की मी लोकल ट्रेन मध्ये चढावं आणि लेडीज कंपार्टमेंट मध्ये प्रवास करावा, आणि हे सगळं मी तिच्यासाठीच करतोय. सांग, कसं हवंय तुला प्रपोजल? ए जे मला ना असं एकदम एकदम फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोजल हवे. ती फिल्म नाही का, दिलविल प्यार व्यार, त्या जिमी शेरगिल रिशिता भट्ट साठी लोकलच्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढतो, तसं काहीतरी करा ना. हे बघा, मी तुम्हाला विश्वास देतो की माझ्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही. मला माहिती आहे की मी रूल ब्रेक केलेला आहे आणि त्यासाठी मी फाईन भरायला पण तयार आहे. पण माझं एकदा ऐकून घ्या, माझी प्लीज थोडीशी हेल्प करा. आय रिक्वेस्ट यू. अहो काकू, थांबा तुम्ही जरा, एकदा बघा तरी किती हँडसम दिसतायत ते. हो ना, आणि बायकोसाठी विनंती करताना किती हँडसम दिसतायत ते. खरंच, आपल्या स्वार्थासाठी बायकोला बंधनात ठेवणारे नवरे मी खूपदा बघितलेत, पण आपल्या बायकोच्या आनंदासाठी नियम मोडणारा नवरा मी पहिल्यांदाच बघितला. नशिबाने आहे यांची बायको. पण कोण आहे ती लकी बायको? मी येते बायको. खरंच नशीब काढलं बाई, तुला खूप सुखात ठेवतील हे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.